नमस्कार मंडळी. कसलं वार सुटलंय, गार झार. पाऊस काय पडला तुम्हाला सांगतो. आपल्या गावाच्या शेजारी इथनं जवळ आपल्या घराचं शेजारी म्हणण्यापेक्षा घरापासून 1-2 किलोमीटरवर अंतरावर अर्धा नालं गच भरलेत आणि आपल्या घरापाशी नुसतं 2-4 थेंब पडलं थोडं आणि गेलं बघा. तिकडं वाऱ्यानं खाली सांगोल्याकडे पण पाऊस भरपूर पडलाय बघा. असंच पलीकडं आमच्या मामा नाबराकडे हे नालं बिलं गच भरलेत. म्हणलं इकडे येईल, म्हणलं बाजरी बिजरीला चांगलं होईल. पण बाजरीला काल 4 थेंब आले, तेवढंच चिकार झालं बघा. लय पावसाची पण काय गरज नाही. पण आजच्या आला असणार मिळाला ना होता इरिया. पावसा मोहरच इरिया आला डोक्यात होता माझ्या, पण पाऊसच काय आला नाही, त्यामुळे इरिया हल्ला नाही बघा. मका कशी आली आहे बघा. 25 मेला आपण मका पेरली होती बघा. बरोबर वाळलीच मका पेरली होती, वलवून केली नव्हती, काय नव्हती. हाय अशी वाळलीच मका पेरली होती. कशी आली आहे दांड्या दांड्या सांगा. हे आहे बघा आपला मकाचा फड सगळा. टोटल एवढी मका आहे बघा आपली. कशी आली त्याकडे जरा बारीक राहिली. तिकडे जरा रान वाडावाडी केली, जरा हाताखाली येऊस तर जरा उशीरच होणार आहे. सगळं बघा ओके मध्ये सगळी. इकडची मका तर लय जोरात आली आहे. आता कमरेला मका लागते माझ्या बघा, इतकी मोठी आली आहे. हाय आपल्या सगळ्या. अजून कोणाची मका एवढी नाही, कोणीच पेरणी केली नव्हती तेव्हा आपण ही पेरणी करून ठेवली वाळली. आता पाणी पाऊस टाकलाय एरियाचा. आता नुसतं पाणी देत राहायचं आहे. जे पाणी देईल तसं वाढणार आहे, जे पाणी देईल तसं वाढणार आहे. तुमच्याकडचे आलेले का कोणाकोणाला ज्याला पाणी असेल त्याने पेरले असतील बघा. कोणाच्या भागात अशा मका आलेल्या सांगा. आमच्या महाराणला हे सगळं महाराण ही आहे, ती चुलत्याच रान आहे. पण पेरलंच नाही वल निघून गेली. चुलत्यानं आमच्या पडाक ठेवली बघा. पेरलंच नाही. पेरलं असतं तर चुलत्याची मका आज जबरदस्त आली असती. रान मस्त खाद बीत घालून रेडी करून ठेवलं. ही बांधा आहे बघा. ह्या बांधात आपण बांधा उभा राहिलो बघा. बांधापासनं इकडं मका हे रान आपलं आहे. ते असं पलीकडं ती विहिरीच्या पलीकडं ती तसंच ती झाडाकडं नाही. हे असा बांध गेला बघा आपला. बघा हे असंच ती बांध खाली पिंपर निघून तेव्हा त्या आंब्यापासनं अलीकडं त्या आंब्याची बाग दिसते का, तिथनं अलीकडे ही बाजरीच तुकडा आहे आपलं. हे 2 एकर घरापाशी येत आहेत. बाकी पलीकडं तिकडं उंच कडवाळ लांब दिसते का, त्या साईडला तिकडे 1-2 एकर आहे. लांब लांब ठिकाणी येते जमीन. तिकडे 1-3 एकर घेतलेला आहे आणि आईनं घेतलेलं तिकडे 6 एकर आहे. बेंद वस्ती वाचली हद्दीत. वांगे हे तर खत एवढा साठला बघा. आता रानं पिरून टाकली. उन्हाळाभर खत सगळा रानातच टाकला होता. आता रानं पिरली, खत टाकायला जागा नाही. मग इथं टाकलाय बघा. इथली वांगे झाडं जरा काढली, इथं जागा करून एवढा साठलाय बघा. अर्धी टॉयली एवढं असेल बघा. कुट्टी बिट्टी जनावराची उरलेली त्यातच टाकतोय. आपल्याला कुठे काय जाय कुजून जातं या पण सगळं रानाला टाकायचं. जबरदस्त मका आली आहे बघा. आंबं पण तुम्हाला सांगतो आपलं जबरदस्त आली आहे. कसं आहे झाडं सगळी 1 नंबर झाडं बघा. आहे औषध एक बादली आणून टाकलं त्यांना. तसं मुळी चालायचं औषध बघा. काळी छान नसती मुळी झाडा लागली या. पानं कशी येत नसती. पेरू छाटलं होतं, पेरू पण आता फुलून आलं बघा. फुललं होतं पूर्ण झाडं छाडून टाकली पेरूची. पेरूची झाडं का छाटल्यानंतर त्याला पिकलं लागते जबरदस्तच. 3च झाडं आहे ती पर सरत नाही. लाईट आली मागाशी बघा. कुट्टी बिट्टी करून टाकली. आणखी त्याला घेऊन आता चालू बघा. मी एवढी वैरण आणून ठेवली आहे बघा. कागदा खाली आहे अजून. उद्या आहे त्या सवासनी जमणार नाही म्हणून आजच सगळी वैरण आणून टाकली. इथलं सकाळी खडं बिडं सगळं जनावर आहे खाली जरा चक्कल झालता, गोळा करून स्वच्छ करून सगळं टाकलं बघा. बघा अशी चिपाड राखती जनावर बघा. जर लाईट नसली का असं टाकलं होतं. पोटाला काय करतोय माणूस, अर्धी तोडून टाकली खाल्लं, थोडी चिपाड राहिली ती. आता जरा इथं बांधा म्हणतोय. करडासनी गार वार लागते बघा. या गार वाऱ्यानं जनावर खराब होती बघा. तिकडून ह्या साईडला ही नारळ बिरळ आपली, ही बाजरी आपली आली आता. अशी उली दिसायला लागली माझी बाजरी. ईद बरं आली आहे थोडक्यात. पण बाजरीच कसं आहे, बाजरी पाताळ झार दिसती, थोडी पाताळ झाली आहे. पण रान पूर्ण गोंधळून निघतं पुन्हा. आता लगेच काय त्यात दिसत नाही रान. नंतर जशी मोठी गुडघ्यातनं वर बाजरी गेली का तसं रान पूर्ण झाकळून जातंय. त्यावेळेस पाऊस येईल म्हणून पुन्हा बघा शेडमध्ये सगळी लाकडं बिकडं सगळी करून ठेवली ती. उद्या आता का करा राहिली काय खोबरं चिराय चालू आहे बघा तिचं तकडं.
पोर आहे ती कोंबड्या हाणत बसली. आताच आलो का बुलेट हिथंच लावली या. अंकिताला घेऊन आलो. पहिली दारात आपल्या झाडा आहे ती अशी मस्तपैकी. आणि तुळस त्या दिवशी नवीन लावली आहे बघा. पहिली काढली लय उंच झालती ना, वाळवून चालली सारखी. म्हणजे नवीन 2 तुळशी लावली ते बघा. एकाच भाव काय तुळसच नेला बघा. करून ठेवल्या माझ्या बरोबर तुळस करून ठेवली. तरी ती गडी काय न्यायचं नावच घेणं. ते अशी आहे ती बघा. काय काय झाडं बारीक राहिली ती. कसं रानावर बिल लय अवलंबून असते. काय काय झाडाला कसं झालंय जरा मांजऱ्या भरायला इथं म्हणजे माती मुरुम जरा जास्त असल्यामुळं काय काय मुळे ही होते जरा खडकात ही. बाकी काय चाललंय तुमचं सगळं? धान्य ही आरती आहे कणकी बाजरी बघा. ही गच्च भरली आहे. ही कणकी जी आहे का ही 7 क्विंटलची. ही बी 5 क्विंटलची अर्ध्याच्या वर आहे. आणि हे तर काय मकन गच्च भरली आहे. आणि ही जी आहे ती शेंगण गच्च भरली आहे. थोडंच कमी आहे. काय पोरानो अरे खाऊ घे खाऊ तकडं का खाऊ तकडं इकडं तिकडं हाण लोक पोरं को मार तुम्हाला सांगतो सगळे हिज होतं या. सगळे त्या साईडला पोर हे करतील बघा. कोंबड्यासनी अजिबात जाऊ दिना झाली बघा. इकडं काय होतंय पिकातनं तुम्हाला सांगतो शिवती म्हणून इकडं पलीकडं पटांगणात मोकळ्या राहणार खाती निवांत. बापराव केळं खाल्ली का? केळं घेऊन आलो तू येताना 2-3 डझन हल्ली पोर आहे. चक्कू झाड बघा आता उंच चाललं बघा. आता कुठं लागतंय बघा तुम्हाला लावतो. माझ्या झाड कुठं लागतंय हो. माझ्या एवढं झाड झालंय चक्कूचं. हे कोणाचं झाड आहे होय? झाड वाट गुढीच आहे. कोपऱ्याला इथे एक नारळा झाड हाणावं म्हणतोय बघा मी ह्या साईडला. त्या खोरड्यापाशी ना तर एक कोपऱ्यात नारळा झाड हाणावं म्हणतोय. नारळ असलेलं लय चांगलं आहे बघा. आणि सीताफळ खाऊन टाकलेली बघा. ती अशी झाडं उगवली ती बघा. इथं सीताफळ उगवलं ह्या लाकडात राखली ती मी चवळून. पुन्हा इथं एक आहे याचं खांडय बघा. येता जाता कोणा तर मेंढराने ही असं राहिलंय. थोडं थोडं खाल्लंय जनावरांनी. खाय नाही का सीताफळ काय नसतं खात नाही ते सीताफळ. बरं पाणी नसतं तोडून टाकते ती. कोंबड्या कसं आहे माहिती आहे कोंबड्या लय दमवती त्या. आणि रात्री गमत तुम्हाला सांगतो कोंबड्या जाखली म्हणून कोंबड्या जाखली नाही त्या. रातभर कोंबड्या तशा उघड्या त्या. बरं रेल्वेला लांडग्या बिडग्या नेल्या नाही त्या. नाहीतर लांडग्या नेली असते मी सगळा संपलाच असता विषय. सकाळ आम्ही उजळाच्या आधीच कोंबड्या बाहेर निघली त्या. आयला म्हणलं कोंबड्या कोणी सोडली तर कोंबड्याच दाखल नाही त्याचं. कशी पळती पोर बघा. चिनी पळती ना चिंगिरे देत. आज बाप्प हाण नव्हतं जाऊ नका. आज काटा मोडल रस्त्यावर पलीकडे जाऊ नका. काटा या इथं पडला म्हणजे पुन्हा काटा घोसल. आणि त्या पळू नको लय. आणि त्या तर लय पळते चिंगिरात येतच बघा. एवढं दिसतं गोटारनं सगळ्या माळाला येडं काढतं या बापून दोन्ही. काय आणतो पडले काय नाही त्या झाड काढत खात बसते कोंबड्या निवांत. तर चला तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. भेटूया आता आपण पुढची व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.